तर मित्रांनो बघू शकता आता संपूर्ण तुम्हाला पांढरा परिसर दिसत असेल. इथं आपल्या शेळ्या रात्री मुक्कामासाठी असतात, सर्वांना माहितीच आहे. हे बघा बऱ्याच जणांचा विषय असतो की आता फरशी वगैरे, आता खरं तर शेळीपालनामध्ये फरशी चालत नाही, कोबा सुद्धा चालत नाही. सरळ सरळ आपलं सारवायचं जे काय असतंय मुरमाचं ते चालत असते. पण ऐकून घ्या, आता शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून बांधलेलं नव्हतं. आता बघा, हे आहे ब्लिचिंग पावडर आणि आपला चुना. ब्लिचिंग पावडर आणि चुना मिक्स आहे. हे बघा, हिवाळ्यामध्ये पण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की पोटॅशियम परमॅक्स जर पाणी मारलं, पिल्लं वगैरे ह्या दिवसामध्ये वेलेले असतात, म्हणजे लहान लहान पिल्लं वगैरे असतात, त्याच्यामुळे ते गाराडतात किंवा त्याला थंडी लागते, रातातून मरून पडत असतात मित्रांनो, किंवा भरपूर प्रमाणामध्ये सर्दी वगैरे होत असते. मग कसं आहे, भरपूर शेळीपालनामध्ये अडचणी येत असतात, शेळ्यांना पण सर्दी, पिल्लांना सर्दी, ह्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे गोष्ट लक्षात असू द्या की निर्जंतुकीकरण तर करायचंच आहे. याचा अर्थ असं नाही की आता पिल्लं वगैरे आजारी पडतात किंवा ते वाळत वगैरे नाही, ऊन वगैरे नाही, दिवसभर नुसती वांबाळ आहे किंवा वारं वगैरे गारठा वगैरे सुटलेला आहे. पण त्या ठिकाणी आपण चुना आणि ब्लिचिंग पावडर वापरू शकतो मित्रांनो. आणि का लय का महाग भेटत नसतंय. 70-80 रुपयाला 5 किलो चुना भेटते, 100-150 रुपयाला अर्धा किलो आपलं ब्लिचिंग पावडर भेटते. दोन्ही मिक्स करायचं. मिक्स केल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्या फार्ममध्ये मारून घ्यायचं. दररोज मारण्याची काहीच गरज नाही. 4-4, 5-5 दिवसाला किंवा आठवड्यातून एकदा जरी मारलं तरी काहीच अडचण येत नाही मित्रांनो. म्हणजे कसं आहे, चिडवा पिसवा ह्या गोष्टी न येणं, निर्जंतुकीकरण व्यवस्थित होणं. कसं आहे, ह्या दिवसामध्ये बघा 80% शेळीपालक बरेच जे आहेत, जे की बाबा आधुनिक शेळीपालन जे करतात किंवा चांगले व्यवस्थित प्रशिक्षण वगैरे घेऊन ते शेळीपालक काय करतात, म्हणजे आकाशीच्या टायमाला म्हणजे मेच्या एंडिंगच्या टायमाला शेळ्या लागवड करतात. ह्या दिवसामध्ये लहान लहान पिल्लं होतात, म्हणजे 15 दिवस, 20 दिवस, एक एक महिना, दीड महिन्याची पिल्लं असतात. त्याच्यामुळे कसं आहे, त्या पिल्लाला खूप काही अडचणी येत असतात मित्रांनो. आणि कसं आहे, ते जे आता लहान लहान पिल्लं म्हणल्यावर शेळ्यांना दूध वगैरे असणार, पण ती आता शेळी खाली बसली, शेळीचा आधी काय टेकते, कास टेकते. मग त्या ठिकाणी समजा ते जंतू वगैरे झाले, ती मस्टॅटिस हो, ते थान म्हणजे कासेचे वगैरे आजार होणार लहान लहान वगैरे, ह्या गोष्टी होत असतात. आणि समजा एखादी शेळी फार्मवरती येऊ शकते. आता समजा 10-12 शेळ्या वगैरे आहेत, तुम्ही प्रत्येक वेळेस आपण फार्मवरती अवेलेबल नसतो, किंवा आता इथं शेळी बांधलेली होती, 4-5 शेळ्या होत्या, त्यात एक शेळी वेली, मग ते जार वगैरे तिथेच वगैरे पडला, तिथं समजा घाण वगैरे झालं, तर त्याकडे रोगराई 100% येणारच आहे ना. ह्या गोष्टी कधीही लक्षात असू द्या की आपला फार्म जो आहे तो व्यवस्थित निर्जंतुकीकरण करून घ्यायचं. आता मी काय करणार, व्यवस्थित आपलं हे जे आहे चुना वगैरे हे मारून घ्यायचा, काहीच अडचण नाही. थोडंसं कडुनिंबाचा पाला वगैरे जाळत असतो मी आठवड्यातून 1-2दा, विषय संपला. आणि समजा जर सर्दी झाली वॉशायला, आता सर्दी म्हणल्याच्या नंतर आता हिवाळ्यात सर्दी होणारच आहे, त्याच्यामध्ये काय असं नवल करायची काहीच गोष्ट नाही. किंवा सर्दी वगैरे कशी झाली, होत असते सर्दी, ताण घेऊ नका. नेटकॉप औषध आहे, काहीच ताण घेण्याची गरज. नेटकॉप जर नाही, हे बघा झेंडूबामची वाफ देऊ शकतो, निलगिरीच्या तेलाची वाफ देऊ शकतो. जरा डोळे वगैरे थोडंसं कानानं वगैरे झापून घ्यायचं निलगिरीची तेलाची वाफ देताना. त्याच्यानंतर नेटकॉप देऊ शकतो, इंड्रोस्ट्रॉंग देऊ शकतो, इंड्रोटास BH देऊ शकतो, इंटॉक्स देऊ शकतो. मग ह्या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित वापर करा. हे बघा झेंडूबाम सुद्धा आणून ठेवलेला आहे, फक्त व्हिडिओमध्ये सांगत नसतो मी. मोठी बॉटल आहे आपल्या झेंडूबामची आपल्यापाशी. मग ह्या गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करत चला. आणि शेळ्यांना बघा कॅल्शियम वगैरे चालू केलं शेळ्यांना. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की गोठ्या निर्जंतुकीकरण करायला शिका अगोदर. असं व्हायला नको पिल्लं जन्मताना एकदम जबरदस्त जन्मली, संगोपन चांगलं झाले, आणि कुठंतरी 20 रुपयाच्या पोटॅशियम परमॅग्नेट आणि कुठंतरी 60-70 रुपयाच्या त्या चुन्यामुळे आमच्या पिल्लांना काहीतरी म्हणजे वात झाली, हे झालं, गुडघे सुजले, असले कामं व्हायला नको शेळीपालनामध्ये, कधीही लक्षात असू द्या. आणि जर काही अडचणी जर असेल तुम्हाला पिल्लांच्या बाबतीत, शेळ्यांच्या बाबतीत, तर नक्कीच विचारू शकता तुम्ही. प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहेच माझा. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. आणि हो, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.